राष्ट्रवादी काँग्रेसनं गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। यामध्ये राज्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचं आयोजन करण्यात आलं। मात्र माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमाला गैरहजर राहत एकीकडे मुंबईत सत्कार सोहळा होता, दुसरीकडे शिंदेंनी मात्र दरेगावातील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणं पसंत केलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या गौरवशाली महाराष्ट्र या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मिश्किल टोलेबाजी केली। माझ्या नावे सगळ्यात कमी वेळाचा मुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे, तसंच अजितदादांच्या नावे सगळ्यात कमी वेळाचा उपमुख्यमंत्री असा रेकॉर्ड आहे, असं फडणवीस म्हणाले। गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे अनुपस्थित असल्याची खंत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केली। एकनाथ शिंदेंना मी सांगणार आहे, येता येत नसेल तर किमान प्रतिनिधी पाठवू नका, हा 13 कोटी जनतेच्या मुख्यमंत्र्यांचा सन्मान आहे, असं अजित पवार म्हणाले। राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाकडे मविया नेत्यांनी पाठ फिरवली। या कार्यक्रमात उद्धव ठाकरेही उपस्थित नव्हते। यावरून नारायण राणेंनी ठाकरेंना टोलेबाजी केली। उद्धव ठाकरे मुद्दाम आले नाहीत, परतीचं तिकीट मिळालं नाही कारण यायची इच्छा नव्हती, असं म्हणत राणेंनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। सुरुवातीच्या बॅट्समननं नीट स्कोअर केला तर मॅच सोपी होते। महाराष्ट्राचा पाया यशवंतराव चव्हाण, शरद पवार यांनी रचला, म्हणून देवेंद्र फडणवीसांना चांगले षटकार मारता येत आहेत, असं विधान अशोक चव्हाणांनी केलंय। अजित पवारांनी कठीण परिस्थितीत राज्याचा गाडा हाकला, अशी स्तुती त्यांनी केली। गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचा शुभारंभ दरेगावात पार पडला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला। यावेळी नाना पाटेकरांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं तोंड भरून कौतुक केलं। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पनवेल रेल्वे स्थानकाची पाहणी केली। यावेळी त्यांनी विविध कामांचा आढावा घेतला। 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अमरावती जिल्हा नापास झालाय। पहिल्या 5 मध्ये जिल्ह्यातील एकही अधिकारी नाही। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी वारंवार बैठका घेऊनही अमरावती जिल्ह्याला अपयश मिळालेलं आहे। आता आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत, म्हणजेच एक ब्रेकिंग न्यूज आहे। दुधासंदर्भातली ही बातमी आहे। अमूल पाठोपाठ आता गोकुळच्या दूध दरात सुद्धा वाढ करण्यात आली आहे। प्रति लिटर 2 रुपयांनी गोकुळचं दूध आता महागलंय। गोकुळ ब्रँडच्या सगळ्या पॉलिथिन पॅकिंगमधील फुल क्रीम आणि गाय दुधाच्या दरात वाढ करण्यात आली आहे। फुल क्रीम दुधाची किंमत 74 रुपये प्रति लिटर असणार आहे। गायीच्या दुधाची किंमत आता 58 रुपये लिटरवर पोहोचली आहे। त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर पुन्हा भार पडणार आहे। गोकुळचं म्हशीचं दूध 1 लिटर घ्यायला गेलं तर 74 रुपये आता तुम्हाला मोजावे लागणार आहेत, जे याआधी 72 रुपये मोजावे लागत होते। आणि तेच फुल क्रीम दुधाची किंमत 74 रुपये, म्हणजे तेच म्हशीचं दूध आणि गाईच्या दुधाची किंमत आता प्रति लिटर 58 रुपये असणार आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। महापालिकेकडून मान्सूनपूर्व कामांना सुरुवात करण्यात आलेली आहे। त्यानुसार शहरात नालेसफाई आणि इतर कामं सुरू झालेली आहेत, तर रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी पालिकेचे कर्मचारी करत आहेत। प्लास्टिक विरोधात महापालिकेनं मोहीम सुरू केली आहे। 4 दिवसात 36 किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त केल्यात। संबंधितांकडून 30,000चा दंड वसूल करण्यात आलाय। गेल्या 2 महिन्यांपासून मुंबईतील तापमान वाढलंय, त्यामुळे नागरिक हैराण झालेत। उन्हामुळे काहींना डोकेदुखीचा त्रास होत असल्याच्या तक्रारी दिसून येत आहेत। त्यासोबत काही नागरिकांना घसादुखीचा त्रास होतोय। विषाणूंच्या संसर्गाचे रुग्ण सुद्धा वाढल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या नगररचना विभागात दाखल होणाऱ्या गुंठेवारीच्या फायलींना यापुढे ऑनलाईन मंजुरी देण्यात येणार आहे। महापालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी निर्णय घेतलाय। परभणीच्या उड्डाणपुलावर 2 दुचाकी एकमेकांना धडकल्याने भीषण अपघात झाला। यात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले।
जखमींना उपचाराकरता रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जळगावच्या वाघ गावात एका तरुणानं तलवारीनं तिघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले. हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कारनं धडक दिल्याच्या कारणातून ही घटना घडली आहे. जळगावच्या नशिराबादमध्ये पेठ भागात खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी 12 गाड्या ओढण्यात आल्या. दरम्यान मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती. जळगावच्या शाहूनगरमध्ये एमडी ड्रग्ज बाळगणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी तिघांना अटक केली तर 2,37,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. राज्यभरात 1,359 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्ण झालेत. या माध्यमातून 2,14,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जातो. महावितरणकडे सध्या 60 लाखांहून अधिक कृषी पंपधारक शेतकरी आहेत. जळगावच्या बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावरील चिंचोली जवळ कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात 5 जण जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. पीओपी गणेश मूर्तींवर बंदीचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. याची अंमलबजावणी करण्यास माघी गणेशोत्सवापासून सुरुवात करण्यात आली आहे. पण पीओपी मूर्तींवर सरसकट बंदी आणल्यास शेकडो वर्षांची कला आणि उंच गणेश मूर्तींची संस्कृती लोप पावेल अशी भीती मूर्तिकारांनी व्यक्त केली. मुंबई पालिकेच्या 25 प्रसूतिगृहांमध्ये सोनोग्राफी यंत्रांचा पुरवठा करण्याकरता सुधारित निविदा काढण्यात आल्या. खासगी सार्वजनिक तत्वावर ही सुविधा पुरवली जाणार आहे. राज्यातील निवड आणि वेतन श्रेणी शिक्षक मुख्याध्यापकांच्या प्रशिक्षणाकरता ऑनलाईन नाव नोंदणीला 6 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. हे प्रशिक्षण पुढील महिन्यामध्ये होणार आहे. संभाजीनगरमध्ये उकाड्यानं यंदा काहीसा कहर केलाय. सलग आठवड्याभरापासून कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस इतकं राहिलंय. यामुळे उष्माघाताच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्या असं आवाहन करण्यात आलंय. मुंबई ते पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमानी रेल्वेच्या वेळापत्रकात तक्रार करतायत. यावेळी मनसे कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन देण्यात आलं. एक महत्त्वाची बातमी. पाककडून नियंत्रण रेषेवर पुन्हा गोळीबार करण्यात आलेला आहे. सातत्यानं भारताविरोधात पाक कुरघोडी करत आहे. नियंत्रण रेषेवर पाककडून गोळीबार झालाय. जम्मू आणि काश्मीरमधील कुवारा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर या भागांमध्ये पाकनं गोळीबार केलेला आहे. नियंत्रण रेषेवर पाक सैन्याकडून भारतीय चौक्यांना लक्ष्य केलं जात आहे आणि सातत्यानं गोळीबार केला जातोय. भारतीय लष्कराकडूनही या गोळीबाराला चोख उत्तर देण्यात येत आहे. या गोळीबारामुळे सीमेवर मात्र तणाव प्रचंड वाढलेला आहे. पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या बातम्या. जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅराडाईजच्या जवळ एका 30 वर्षाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. कौटुंबिक वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. लवकरच पुणे नागपूर वंदे भारत ट्रेन धावणार आहे. मध्य रेल्वेकडून याकरता वेळापत्रक तयार करण्याचं काम सुरू आहे. चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून रेक उपलब्ध झाल्यावर प्रत्यक्षात सेवेला सुरुवात होणार आहे. सध्या पुण्यातून 3 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील 8 विभागांमध्ये वेळच्या वेळी साफसफाई आणि डागडुजी करण्यात येत नसल्यामुळे अनेक विहिरींची पार दुर्दशा झाली आहे. एकूण 94 विहिरींपैकी घणसोली गावातील 3 बावडी परिसरामध्ये दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दरम्यान युद्धजन्य तणाव निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती इथल्या चांदा आयुध निर्माणीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. मुंबईत प्रवास करणाऱ्या लाखो रेल्वे प्रवाशांकरता आणि विशेषतः नीट परीक्षेला सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे. परीक्षा असल्यामुळे आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक नसणार आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा तपास NIAनं हाती घेतलाय. यावेळी हल्ल्यादरम्यान
हुआवेई हे सॅटेलाइट फोन पहलगाम परिसरात वापरल्याचं सुरक्षा यंत्रणांच्या तपासात समोर आलंय। हुआवेई ही एक चीनी कंपनी असून हिंदुस्थानात या फोनला बंदी आहे, त्यामुळे या हल्ल्याचं चीन कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष सुरू आहे। भारतानं पाकिस्तान विरोधात कठोर पावलं उचलली आहेत। यात आता जहाजांवरही बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे भारतानं पाकिस्तानची मोठी कोंडी केली आहे। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचलाय। यातच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी राजस्थानातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतला आहे। नवी मुंबई हे महावितरणला राज्यात सर्वाधिक महसूल मिळवून देणारं शहर बनलंय। असं असताना सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना वीज बिल भरून देखील वीज पुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांना सामोरं जावं लागतंय। पुणे जिल्ह्याच्या तापमानात 2 अंशांनी घट झाली आहे, तर पुढील 4 दिवसात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। यामुळे पुणेकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। महाबळेश्वरमध्ये 3 दिवसाच्या पर्यटन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। यावेळी मंत्री शंभूराज देसाईंच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली। दरम्यान मोठ्या संख्येनं पर्यटकांनी हजेरी लावली होती। मालवणीमध्ये एका कारखान्याला आग लागल्याची घटना घडली आहे। अग्निशमक दलाच्या मदतीनं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। शिक्षक भरतीच्या दुसऱ्या पात्र उमेदवारांना प्राधान्यक्रम नोंदवण्याकरता आणखी एक संधी मिळणार आहे। यामुळे भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ न शकलेल्या उमेदवारांना पुढील आठवड्यामध्ये प्राधान्यक्रम तयार करण्याची सुविधा खुली होणार आहे। शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा देण्यासंदर्भातील तरतुदींमध्ये सुधारणा केली गेली आहे। नव्या सुधारणेनुसार शिक्षक निवडीसाठीच्या शेवटच्या सत्रातील आणि शेवटच्या सत्रातील अंतिम परीक्षा देणारे विद्यार्थी यांनी टेट परीक्षा त्यांना देता येणार आहे। पुणे महापालिकेनं यंदा मिळकत कराची बिलं 1 मे पासून पाठवायला सुरुवात केली असली तरी शहरातील 13,590 मालमत्ता धारकांनी एप्रिल महिन्यामध्ये कर भरला असून त्यांच्याकडून 49 कोटी 6 लाख रुपयांची रक्कम महापालिकेच्या तिजोरीत जमा झालेली आहे। मध्य रेल्वेवरील मोटरमननी आजपासून पुकारलेलं ओव्हरटाईम बंद आंदोलन मागे घेतलं। यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे। रेल्वे प्रशासन आणि संघटनांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मोटरमन्सच्या मागण्या मान्य करत तोडगा काढण्यात आला। यामध्ये मोटरमन्सच्या केबिनमध्ये बसवण्यात येणाऱ्या सीसीटीव्हीचा वापर शिस्तभंग आणि दोषारोपाच्या पुराव्याकरता केला जाणार नसल्याची ग्वाही प्रशासनानं दिलेली आहे। कांजूरमार्ग इथलं डम्पिंग ग्राउंड बंद करण्याचा आदेश उच्च न्यायालयानं दिल्यामुळे मुंबई महापालिकेचं धाबं दणाणलं आहे। पालिकेकडे सध्या कचरा टाकण्याकरता एकही पर्यायी जागा नाही। अशात नव्या जागेचा शोध घेऊन तिथं डम्पिंग ग्राउंड सुरू करण्याकरता किमान 2 वर्ष लागतील असं सांगण्यात येत आहे। एक मोठी बातमी आहे। नागपूर जिल्ह्यातील सगळ्या पेट्रोल पंपांवर शनिवारी 10 मे पासून कोणत्याही प्रकारचं डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाहीये। सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्याने विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननं हा निर्णय घेतलेला आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये देशभरात डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, पण याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेऊ लागलेले आहेत। त्यामुळे काही बनावट व्यवहारांमुळे पंपचालकांच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम बँका गोठवतात आणि ग्राहकांना पेट्रोल पंपावर 10 मे पासून कॅशनं व्यवहार करावा लागणार आहे असा निर्णय त्यामुळे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननं घेतलेला आहे। अनेकदा बँक खाती गोठवली जातात आणि मग त्याचा विपरीत परिणाम पेट्रोल डीलर्स असोसिएशनला भोगावा लागतो। म्हणजे कॅश दिली जाते 1000, 500, 200 रुपयाची, पण ते डिजिटल पेमेंट जर फ्रॉड असेल, चुकीचं असेल, काही त्यामुळे तांत्रिक अडचणी असतील त्यामध्ये, तर मग पूर्णच्या पूर्ण अकाउंटच गोठवलं जातं। पेमेंटमुळे जो आमच्या डीलर्स लोकांना त्रास होत आहे त्याच्याबद्दल ही प्रेस कॉन्फरन्स आहे। आम्ही 10 तारखेपासून डिजिटल पेमेंट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, कारण आमचे 25 ते 30 डीलरच्या अकाउंटमध्ये लीन लावलेला आहे बँकांतर्फे आणि बँकांना हे नॅशनल सायबर क्राईम पोर्टलद्वारे इन्फॉर्मेशन आली आहे की या अकाउंटमध्ये लीन लावा किंवा अकाउंटला फ्रीज करा। आता 2 डीलरचे अकाउंट फ्रीज झालेले आहे
आमचे एक डीलर आहे, त्यांच्या अकाउंटमध्ये 10,000चं क्रेडिट कार्ड झालं होतं. त्याच्यासाठी त्यांचं पूर्ण अकाउंट 6 महिने ब्लॉक करून ठेवलं. तर हे आम्हाला व्यवसाय करणं कठीण झालंय. त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे. आता आपण पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडींकडे वळतोय. हरभऱ्याला सद्यस्थितीत हमीभावापेक्षा समाधानकारक दर मिळतोय. काल हरभऱ्याची 17,000 क्विंटलची आवक झाली. जळगाव बाजारात लाल हरभऱ्याला सर्वाधिक 9,000 रुपये क्विंटलचा दर मिळाला. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 7,356 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 2,703 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. राज्यातील कांदा बाजारात 1,27,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. यात उन्हाळ कांद्याची नाशिक जिल्ह्यात 71,000 क्विंटल तर सोलापूर बाजारात लाल कांद्याची 19,000 क्विंटलची आवक झाली. राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 19,345 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण दर हा 6,695 रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला. अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात 3 ते 6 मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. विजा चमकत असताना किंवा वादळी वारं वाहत असताना झाडाखाली उभं न राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. हवामान विभागानं वर्तवलेल्या अवकाळी पावसाचा अंदाज नागपूरकरांकरता 6 दिवसांसाठी खरा ठरल्याचं बघायला मिळत आहे. शहरातील काही भागात गारपीट तर काही भागात वादळासह जोरदार पावसानं हजेरी लावली. मुंबईमध्ये बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला. बीकेसीतील स्टेशनसाठीच्या खोदकामाचं 76% काम पूर्ण झालं. यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कामाची पाहणी केली. देशातील सगळ्यात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा अर्थात नीट यूजी आज होतीये. दुपारी 2 ते 5 दरम्यान होणाऱ्या या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यास परीक्षा केंद्रावर नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं विशेष उपाययोजना केल्या आहेत. यात कायदेशीर कारवाईसह संबंधितांना परीक्षेत बसण्यावर 3 वर्षांकरता बंदीच्या शिक्षेचा समावेश आहे. मुंबईत जागतिक दर्जाच्या स्टुडिओची इकोसिस्टीम तयार करण्यात येणार आहे. याकरता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत प्राईम फोकस सोबत 3,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आलाय. गडकिल्ले अतिक्रमण मुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत किल्ले रायगडावरील 24 घरं आणि 56 दुकान मालकांना अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा बजावण्यात आल्या. 30 मे पर्यंत रहिवाशांनी ही घरं रिकामी करण्याचे आदेश वन विभागानं दिले आहेत. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या अनुषंगानं विद्यापीठ अनुदान आयोगानं विद्यापीठ महाविद्यालयांना अभ्यासक्रमांमध्ये करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे नवकल्पना तंत्रज्ञानातील प्रगती सतत विकसित होत असून या गतीशी सुसंगत अभ्यासक्रम असणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं सुधारणा कराव्यात असं यूजीसीनं स्पष्ट केलं. वाडा तालुक्यातील अनेक गावपाड्यांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न दरवर्षीच निर्माण होतो. काही गावात टाक्या उभारल्या आहेत, नळजोडण्याही दिल्या, मात्र या नळांना पाणी येत नसल्यानं नागरिकांना टँकरची वाट पाहावी लागते. अनेकांना सध्या तालुक्यातील 14 गावपाड्यांमधील तीव्र पाणी टंचाई असल्यानं टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतो. केंद्र आणि राज्य पुरस्कृत योजनांचा लाभ नेमक्या किती आदिवासी लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतोय याचा आढावा घेण्याकरता आदिवासी पाड्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्याचा अहवाल 30 मे 2025 पर्यंत सादर करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी शुक्रवारी दिले. पहलगाम इथल्या हल्ल्यानंतर पाकिस्ताननं भारतीय विमानांना हवाई सीमा बंद केल्या. त्यामुळे आता विमानांना अन्य मार्गाने प्रवास करावा लागणार आहे. ही परिस्थिती वर्षभर कायम राहिली तर कंपनीला किमान 500 कोटी रुपयांचा तोटा होणार असल्याचा अंदाज एअर इंडिया कंपनीनं व्यक्त केला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ प्राण्यांची बेकायदेशीरपणे उघड्यावर कत्तल होत आहे. त्यामुळे पक्ष्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढून ते विमानांना धडकण्याची शक्यता आहे. अशात डीजीसीएनं विमानतळ संचालकांना उल्वे आणि विमानतळ परिसरातील कत्तलखाने, मांस विक्रेते यांना उघड्यावरील कत्तल बंद करण्यास सांगितलं आहे. वांद्रे, देवनार आणि दिंडोशीतील डेपोचा विकास बेस्ट प्रशासन करणार आहे. याकरता राज्य सरकारनं हिरवा कंदील दाखवला. या डेपोच्या पुनर्विकासातून चांगला महसूल बेस्टला मिळेल असा विश्वास प्रशासनाला आहे.
समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते ठाण्यातील आमने या शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय, मात्र अद्यापही वाहतुकीकरता मुहूर्त मिळालेला नाही. दरम्यान महामार्ग कधी सुरू होणार याची वाहनधारकांना प्रतीक्षा आहे. नागपूरसह विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली, तर देशात मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशासह 19 राज्यांमध्ये वादळी वाऱ्याचा इशारा देण्यात आला. केंद्र सरकारप्रमाणे आता राज्य सरकारही आर्थिक गुप्तचर विभाग स्थापन करणारे बँक घोटाळ्यांचा तपास, आर्थिक फसवणूक रोखण्याची जबाबदारी या विभागावर सोपवण्यात येणार आहे. मुंबई शहर आणि उपनगरात तुरळक अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शहरात काल तापमानात तुरळक घट झाली आहे. शुक्रवारपर्यंत शहराचं तापमान हवामान ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. मुंबई महानगरपालिकेसमोर आता डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न निर्माण झालाय. 3 डम्पिंग ग्राउंड्स बंद पडली आहेत. एक बंद पडण्याच्या मार्गावर आहे आणि 5वं कांजूर डम्पिंग ग्राउंड हायकोर्टानं बंद करण्यास सांगितलेलं आहे. त्यामुळे आता शहरातील कचरा कुठे नेऊन टाकायचा असा प्रश्न पालिकेसमोर उभा ठाकलाय. भारतात विक्री होणाऱ्या कोणत्याही पॅकबंद वस्तूवर MRP लिहिलेली असते. त्या किमतीपेक्षा अधिकचे पैसे आकारणं नियमबाह्य आणि बेकायदेशीर आहे. कूलिंग, लोकेशन, सर्व्हिस अशा कोणत्याही कारणांचा समावेश करून ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारले जाऊ शकत नाहीत. मात्र जर कुणी पैसे आकारलेच तर आता तक्रार करता येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 सुरू होता. शालेय साहित्य महागलंय, त्यामुळे यंदा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षाकरता वह्या, पुस्तकं, दप्तर, गणवेश, बूट खरेदीला सुरुवात झालेली आहे. धान्य साठवण्याकरता पत्र्याच्या कोठी बाजारात आल्या, मात्र धान्यासोबत कोठीचे भाव वाढले आहेत. तरी देखील घरोघरी पत्र्याच्या कोठीला पसंती देत आहेत. भात आणि कडधान्य याकरता ग्रामीण भागात कोठी विकत घेतली जाते. कोटिंग पत्र्याचे भाव 30 रुपयांनी वाढलेले आहेत. रायगड जिल्ह्यात पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे पूर, दरड कोसळणे अशा घटना घडतात. या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीविताचं नुकसान होतं. हा धोका कमी करण्याकरता किनारी भागांमध्ये बांबू लागवड करण्यात येणार आहे. 35 लाख रुपयांची लागवड करण्यात येणार आहे. ठाणे महापालिकेनं धोकादायक इमारतींची वर्गवारी जाहीर केली आहे. यादीमध्ये 87 इमारती अतिधोकादायक असल्याची माहिती देण्यात आली. अहिल्यानगरमध्ये अरुण काका जगताप यांचं निधन झालं. यावेळी जयंत पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी जगताप कुटुंबाचं सांत्वन केलं. अहिल्यानगरमध्ये पत्नीशी घटस्फोट झाल्याच्या रागातून फैयाज तांबोळी या व्यक्तीला मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला नाही, त्यामुळे पीडितानं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेलं आहे. आंबेगाव तालुक्यातून वाहणाऱ्या डिंभे धरणाच्या डाव्या कालव्यात शेतकऱ्यांनी उड्या मारत अनोखं आंदोलन केलं. अनेक दिवसांपासून घोड शाखा कालव्याला पाणी सोडलं गेलं नसल्यानं या परिसरातील शेतकरी अडचणीत सापडलाय. मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर डिंभे डाव्या कालव्यावर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. स्वारगेट या प्रकरणातील पीडितेची मागणी असतानाही सरकारी वकील म्हणून माझ्या नेमणुकीला मुख्यमंत्र्यांनी विरोध केला असा गौप्यस्फोट ॲडव्होकेट आसिम सरोदे यांनी केलाय. सरकारी वकील नेमण्यात सरकारकडून राजकारण केलं जात असल्याचा आरोप सरोदेंनी केला. बंगळुरू ग्रामीण हद्दीतल्या अहवाला हल्ली पोलीस ठाण्यात गायक सोनू निगम विरोधात FIR दाखल करण्यात आलाय. 27 एप्रिलला एका कॉन्सर्ट दरम्यान एका मुलानं कन्नड गाण्याची मागणी केली होती. यावेळी सोनू निगमनं प्रतिक्रिया देत संबंधित मुलाची तुलना पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या मानसिकतेशी केली. त्यामुळे आक्रमक झालेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या तक्रारीवरून कलम 352 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. पुढच्या बातमीकडे वळूया. पुरंदर तालुक्यातील कुंभार वळण गावामध्ये प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्याकरता ग्रामस्थ एकत्र आले होते. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये बाचाबाची झाली. यामध्ये काही जण जखमी झाल्याचा आरोप देखील करण्यात आला. जळगाव जिल्ह्यात 3 मे ते 16 मे दरम्यान जमावबंदी लागू करण्यात आली. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता प्रशासनानं प्रतिबंधात्मक आदेश जारी केलाय.
शिर्डीच्या साई मंदिरातील हजारो सुरक्षा कर्मचारी आणि पोलीस पथक भक्तांची काळजी घेण्यास सक्षम आहे. त्यामुळे देशभरातील साई भक्तांनी कोणतीही भीती न बाळगता साई दर्शनाला यावं असं आवाहन साई मंदिराचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केलं. आता